पाठीमागच्या तासाला ब्लॉकवाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे ब्लॉकवाईज नुसार आपल्याला एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक बघायची आहे. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या तासाला बघितलं होतं ब्लॉक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता नंतरचा जो ब्लॉक आहे तो आहे डी ब्लॉक एलिमेंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. आता डी ब्लॉक एलिमेंट कुणाला म्हणायचं? द एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पेनॉल्टीमेट म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा पेनॉल्टीमेट. आता पेनॉल्टीमेट म्हणजे काय तर मराठीत त्याला आपण म्हणतो उपांत्य. उपांत्य म्हणजे लास्ट बट वन म्हणजेच n-1d ऑर्बिटल. त्यावेळेस आपण त्या मूलद्रव्यांना म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट. द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पेनॉल्टीमेट that is n-1d orbital is called a d block element. Definition: the elements in which last electron enters in पेनॉल्टीमेटला इंग्लिश मध्ये म्हणायचं लास्ट बट वन. पेनॉल्टीमेट दॅट इज n-1d ऑर्बिटल इज कॉल्ड अ डी ब्लॉक एलिमेंट. त्याला आपण म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट. आता या डी ब्लॉक एलिमेंटचे आपल्याला काय बघायचे आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण जर त्याची पोझिशन बघितली, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 3 ते 12 ग्रुप मधली जी मूलद्रव्ये असतात त्यांना आपण म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे पोझिशन 3 to 12 ग्रुप म्हणजे 3 ते 12 ग्रुप मधली जी मूलद्रव्ये त्यांना आपण काय म्हणतो? डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे पोझिशन नंतर जर आपण त्याचं बिहेवियर बघितलं तर ते सर्वच्या सर्व मेटल्स असतात. सर्वच्या सर्व असतात काय? मेटल्स. ऑल एलिमेंट्स आर मेटल्स. सर्वच्या सर्व डी ब्लॉक मधली मूलद्रव्ये काय असतात? मेटल्स असतात म्हणजे धातू असतात. त्याच्यानंतर आता जे डी ब्लॉक एलिमेंट जे आहे त्या डी ब्लॉक एलिमेंटचं जर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? ns022 n-1d 1 to 10 हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ns022 n-1d 1 to 10. त्याच्यानंतर जे डी ब्लॉक एलिमेंट आहे त्याच्यामधली जी डी ऑर्बिटल असते ती पार्शली फिल्ड असते. n-1d ऑर्बिटल जी असते ती काय असते? पार्शली फिल्ड डी ऑर्बिटल. पार्शली फिल्ड डी ऑर्बिटल अँड आणि जर आपण त्याची एनर्जी लेवल बघितली ns आणि n-1d ऑर्बिटलची एनर्जी लेवल ऑलमोस्ट सेम असते. अँड एनर्जी लेवल ऑफ ns and n-1d orbital
इज सेम, ऑलमोस्ट सेम. त्यामुळं ते काय दाखवतं, सिन्स इट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्यामुळे ते डी ब्लॉक एलिमेंट काय करतात, वेगवेगळी ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घेतलं मॅंगनीजचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर मॅंगनीज +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतं, +3 दाखवतं, +4 दाखवतं, +5 दाखवतं, +6 दाखवतं आणि +7. म्हणजे एवढ्या ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवतं, मॅंगनीज. म्हणजे काय, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक इन नेचर, पॅरामॅग्नेटिक किंवा पॅरामॅग्नेटिझम, दॅट इज कलर्ड आयन्स. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक हे कशावरून आपण ठरवतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर तो असतो पॅरामॅग्नेटिक आणि तो सबस्टन्स असतो कलर्ड. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घेतलं स्कँडियम+2, या स्कँडियम+2 हा कलर्ड आहे आणि पॅरामॅग्नेटिक आहे. का कलर्ड आहे आणि का पॅरामॅग्नेटिक आहे, आपण जर बघितलं बघा, स्कँडियमचा अटॉमिक नंबर किती आहे, 21. स्कँडियम त्याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d14s2. आता आपल्याला काय करायचं आहे, स्कँडियमचा +2 आयन तयार करायचा आहे. मग स्कँडियमचा +2 आयन कसं तयार होणार, तर हे s मध्ये 2 ऑर्बिटल बॉन्डिंग मध्ये भाग घेतात आणि राहतं 3d1. म्हणजेच काय, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, 1. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, 1. त्यामुळे स्कँडियम+2 हा काय आहे, पॅरामॅग्नेटिक आहे आणि तो काय आहे, कलर्ड. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी कॅटालिटिक प्रॉपर्टीज. म्हणजे जे डी ब्लॉक एलिमेंट आहे त्या डी ब्लॉक एलिमेंटचा वापर आपण काय करतो, कॅटॅलिस्ट म्हणून केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, निकेल असेल, निकेलचा वापर आपण कॅटॅलिस्ट म्हणून केला जातो. झिंक असेल, मर्क्युरी असेल, प्लॅटिनम असेल, पॅलाडियम असेल, या सर्व डी ब्लॉक एलिमेंटचा वापर आपण काय करतो, कॅटॅलिस्ट म्हणून केला जातो. म्हणजेच कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज म्हणून त्याचा वापर केला जातो. ही त्याची पुढची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जे डी ब्लॉक एलिमेंट आहे त्या डी ब्लॉक एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. डी ब्लॉक एलिमेंटला काय म्हणायचं, ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल्स किंवा ट्रान्झिशन एलिमेंट. आता पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे, डी ब्लॉक एलिमेंटला ब्रिज म्हणलं जातं. ब्रिज कारण ते एस ब्लॉक आणि पी ब्लॉकला जोडण्याचं काम करतं. एस ब्लॉक एलिमेंट काय, हायली रिएक्टिव्ह आहे आणि पी ब्लॉक एलिमेंट काय, लेस रिएक्टिव्ह आहे. म्हणजे हाय रिएक्टिव्ह आणि लेस रिएक्टिव्ह एलिमेंट जोडण्याचं काम कोण करतं, डी ब्लॉक एलिमेंट. म्हणून त्याला पण काय म्हणलं जातं, ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल. म्हणजे दोन टोकं जशी जोडली जातात तसे दोन ब्लॉक एलिमेंट काय करतं, डी ब्लॉक एलिमेंट जोडतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ब्रिज. कुणामध्ये हायली
हायली रिएक्टिव्ह S block and less reactive P block elements. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ब्रिज. डी ब्लॉक एलिमेंटला काय म्हणतो आपण, ब्रिज. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता काही डी ब्लॉक एलिमेंट असे आहेत की ते असताना डी ब्लॉक एलिमेंट आहे, परंतु ते ट्रान्झिशन एलिमेंटच्या प्रॉपर्टीज दाखवत नाहीत. सम डी ब्लॉक एलिमेंट्स its outermost orbital is completely filled up. For example, झिंक असेल, कॅडमियम असेल, मर्क्युरी असेल, या प्रत्येक एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात. डी ऑर्बिटल मध्ये किती असतात, 10. म्हणजे ते कसे असतात, कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळे हे प्रॉपर्टीज दाखवत नाहीत. डज नॉट shows properties of typical transition elements किंवा ट्रान्झिशन मेटल्स. ही त्याची पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे असताना डी ब्लॉक एलिमेंट आहे, परंतु ते त्याचे प्रॉपर्टीज दाखवत नाहीत. का तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल काय असतात, कम्प्लिटली फिल्ड असतात. आणि शेवटचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जे डी ब्लॉक एलिमेंट आहे त्या डी ब्लॉक एलिमेंट मध्ये टोटल 4 सिरीज प्रेझेंट असतात. 4 सिरीज. डी ब्लॉक एलिमेंट मध्ये 4 सिरीज प्रेझेंट असतात. पहिली सिरीज आहे 3D सिरीज. 3D सिरीज जी असते 4थ्या पिरियड मध्ये. 3D सिरीज 4थ्या पिरियड मध्ये चालू होते ॲटॉमिक नंबर 21. चालू होते ॲटॉमिक नंबर 21 ते ॲटॉमिक नंबर 30. स्कॅन्डियम टू झिंक. 21 नंबरचं मूलद्रव्य स्कॅन्डियम आणि 30 नंबरचं मूलद्रव्य झिंक. स्कॅन्डियम टू झिंक ही त्याच्यामध्ये टोटल एलिमेंट किती असतात, 10. ही पहिली सिरीज आहे. दुसरी सिरीज आहे 4D सिरीज. जी सिरीज चालू होते 5व्या पिरियड मध्ये. 5th पिरियड चालू होते ॲटॉमिक नंबर 39. 39 नंबरचं मूलद्रव्य वायट्रिबियम आणि संपते 48 नंबरचं मूलद्रव्य कॅडमियम. अशी टोटल त्याच्यामध्ये किती असतात, 10. त्याच्यामध्ये 10. त्याच्यानंतर 5D सिरीज. 5D सिरीज प्रेझेंट असते 6व्या पिरियड मध्ये. ती चालू होते ॲटॉमिक नंबर 57 नंबरचं मूलद्रव्य लॅन्थॅनम आणि संपते मर्क्युरी. ॲटॉमिक नंबर 80. ती सुद्धा मूलद्रव्य किती आहेत, 10. आता 57 ते 80 आपल्याला जास्त दिसतात, परंतु 58 पासून 71 पर्यंतची जी मूलद्रव्ये म्हणजे सिरियम पासून लुटेटियम पर्यंतची मूलद्रव्ये आपण लॅन्थॅनाइड मध्ये बाजूला काढली. त्यामुळं त्यातून 14 मूलद्रव्ये बाजूला काढले. अशी टोटल असतात 10. आणि शेवटची सिरीज आहे 6D सिरीज. असते 7व्या पिरियड मध्ये. चालू होते ॲटॉमिक नंबर 89 ऍक्टिनियम
आणि संपते क्युप्रेन्शियम ॲटॉमिक नंबर 112. परत त्याच्यामध्ये 90 ते 103 म्हणजे थोरियम पासून लॉरेन्सियम पर्यंतची मूलद्रव्ये त्यातनं काय केले, सेपरेट काढले ऍक्टिनाइड मध्ये. त्यामुळे ती सुद्धा किती असतात, 10. या सर्व आहेत डी ब्लॉकच्या सिरीज, 3D, 4D, 5D, 6D सिरीज. आणि या पूर्ण आहेत ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटच्या ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स. आणि शेवटचं आहे ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. लास्ट फोर्थ एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स आता कशाला म्हणायचं एफ ब्लॉक एलिमेंट? डी ब्लॉक सारखंच. डी मध्ये काय झालं, पेनॉल्टिमेट ऑर्बिट मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंटर झाला. इथं प्री पेनॉल्टिमेट मध्ये एंटर होतो. प्री पेनॉल्टिमेट म्हणजे n-2 याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाल्यानंतर त्या मूलद्रव्याला काय म्हणायचं, एफ ब्लॉक एलिमेंट. म्हणजेच the elements in which last electron enters in free penultimate. Pre means previous. प्री पेनॉल्टिमेटला इंग्लिश मध्ये म्हणायचं लास्ट बट टू. प्री पेनॉल्टिमेट दॅट इज n-2 f orbital is called f block elements. त्याला म्हणायचं एफ ब्लॉक एलिमेंट्स. जर आपण आउटर मोस्ट ऑर्बिटल जर n कन्सिडर केली तर n च्या अगोदरची काय येते, n-1. n-1 च्या अगोदरची काय येते, n-2. म्हणून लास्ट बट 1, लास्ट बट 2. लास्ट पेनॉल्टिमेट आणि प्री पेनॉल्टिमेट त्या मूलद्रव्याला काय म्हणायचं, एफ ब्लॉक एलिमेंट. द एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन प्री पेनॉल्टिमेट दॅट इज n-2 f ऑर्बिटल इज कॉल्ड एफ ब्लॉक एलिमेंट. नंतर आता पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण त्याची पोझिशन बघितली तर जनरली आपण काय म्हणतो त्याला बॉटम. पिरियोडिक टेबलच्या कुठं असतात, बॉटमला. याच एफ ब्लॉक एलिमेंटला म्हणलं जातं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय म्हटलं जातं, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता याचं जर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते n-2 n-1d 0 to 1 n-2 f 1 to 14 हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं आहे, एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता या एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये 2 सिरीज असतात. याच्यामध्ये 2 सिरीज असतात, 2 सिरीज. त्याच्यामध्ये पहिली आहे लॅन्थॅनाइड सिरीज. लॅन्थॅनाइड सिरीज. लॅन्थॅनाइड सिरीज. आता कोणती मूलद्रव्ये त्याच्यामध्ये, तर सीरियम पासून लुटेटियम पर्यंत. सीरियम टू लुटेटियम 58 नंबरचं मूलद्रव्य आहे सीरियम.
आणि 71 नंबरचा आहे लुटेटियम. या सीरियम टू लुटेटियम पर्यंत जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण म्हणतो लॅन्थॅनाइड सिरीज. आता लॅन्थॅनाइड का म्हणले तर लॅन्थॅनम नंतरची मूलद्रव्ये, लॅन्थॅनम नंतरची मूलद्रव्ये, एलिमेंट्स आफ्टर लॅन्थॅनम, आफ्टर लॅन्थॅनम, लॅन्थॅनम नंतरची मूलद्रव्ये म्हणून त्याला काय म्हणलं जातं सिन्स लॅन्थॅनाइड. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो लॅन्थॅनाइड. आता ते फक्त आपल्या सोयीसाठी पिरियोडिक टेबलच्या आपण बॉटमला ठेवले, पण जर त्याची करेक्ट पोझिशन बघितली तर थर्ड ग्रुप आणि सिक्स्थ पिरियड, थर्ड ग्रुप आणि सिक्स्थ पिरियड मध्ये जी मूलद्रव्ये असतात त्यांना म्हणतो आपण लॅन्थॅनाइड एलिमेंट किंवा लॅन्थॅनाइड सिरीज. ही जी मूलद्रव्ये असतात यांना आपण काय म्हणतो रेअर एलिमेंट म्हणतो. यांना काय म्हटलं जातं रेअर एलिमेंट्स, रेअर एलिमेंट्स. थर्ड ग्रुप सिक्स्थ पिरियड रेअर एलिमेंट. आता लॅन्थॅनाइड सिरीज मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा 4f ऑर्बिट मध्ये एंटर होतो, म्हणून याच मूलद्रव्यांना 4f ब्लॉक एलिमेंट सुद्धा म्हणलं जातं. 4f ब्लॉक एलिमेंट्स का म्हटलं जातं तर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 4f ऑर्बिटल, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 4f ऑर्बिटल किंवा 4f सबसेल. कसं एंटर होतं, जर आपण लॅन्थॅनाइडचं जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्याच्यामध्ये 6s2 5d 0 to 1 आणि 4f 1 to 14 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. शेवटचा इलेक्ट्रॉन कशात एंटर होतो 4f मध्ये, म्हणून या मूलद्रव्यांना म्हटलं जातं 4f ब्लॉक एलिमेंट. आणि ही आहे लॅन्थॅनाइड सिरीज. अशीच दुसरी आहे ऍक्टिनाइड सिरीज. ऍक्टिनाइड सिरीज. आता कोणती मूलद्रव्ये असतात याच्यामध्ये थोरियम ॲटॉमिक नंबर 90 ते लॉरेन्सियम ॲटॉमिक नंबर 103 या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो ऍक्टिनाइड सिरीज. ऍक्टिनाइड एलिमेंट्स आफ्टर ऍक्टिनियम सिन्स त्याला आपण काय म्हणतो ऍक्टिनाइड्स, त्याला आपण म्हणतो ऍक्टिनाइड्स. त्याच्यानंतर पिरियोडिक टेबल मध्ये याची जी करेक्ट पोझिशन आहे ते आहे थर्ड ग्रुप आणि 7th पिरियड. तिसऱ्या ग्रुप आणि 7व्या पिरियड मधली जी मूलद्रव्ये असतात त्यांना आपण म्हणतो ऍक्टिनाइड सिरीज. जसा याला 4f ब्लॉक एलिमेंट म्हटलं जातं तसं ऍक्टिनाइडला काय म्हणलं जातं 5f ब्लॉक एलिमेंट. 5f ब्लॉक एलिमेंट्स का म्हटलं जातं तर लास्ट इलेक्ट्रॉन कशात एंटर होतो 5f मध्ये. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 5f ऑर्बिटल किंवा 5f सबसेल. 5f ऑर्बिटल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एंटर होतो म्हणून त्याला म्हटलं जातं 5f ब्लॉक एलिमेंट्स. आता त्याचं जर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 7s2 6d 0 to 1 आणि 5f 1 to 14 हे ऍक्टिनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन या 5f ऑर्बिट मध्ये एंटर होतो म्हणून त्या मूलद्रव्यांना म्हणायचं 5f ब्लॉक एलिमेंट. आणि शेवटचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येतं तर
ऍक्टिनाइडची जी मूलद्रव्ये आहेत त्याला आपण म्हणतो ट्रान्स युरॅनिक एलिमेंट्स. ट्रान्स युरॅनिक एलिमेंट्स. आता ट्रान्स युरॅनिक कुणाला म्हणायचं? युरॅनियम नंतरची जी मूलद्रव्ये त्यांना आपण म्हणतो ट्रान्स युरॅनिक एलिमेंट. युरॅनियम नंतरची जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण म्हणतो ट्रान्स युरॅनिक एलिमेंट. द एलिमेंट्स आफ्टर युरॅनियम. युरॅनियम म्हणजे 92 नंबरचं मूलद्रव्य. या युरॅनियम नंतरची जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ट्रान्स युरॅनिक एलिमेंट, जे मॅनमेड एलिमेंट आहे किंवा ते आपण लॅबोरेटरीमध्ये तयार केले त्याला म्हणायचं ट्रान्स युरॅनिक एलिमेंट. आणि हा पूर्ण आहे एफ ब्लॉक एलिमेंट. लॅन्थानाइड, ऍक्टिनाइड आणि हा पूर्ण आपला पार्ट होता ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट. म्हणजे एस ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक बघितली, पी ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक, डी ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक आणि एफ ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक. आता हा पार्ट इथं झाल्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो आपण नंतरच्या तासाला